अखिलेशभाई यादव आणि हेमंतजी पाटील, संदीपजी देशमुख, सर्व मान्यवर, यतीनजी देशमुख, खऱ्या अर्थाने हे मान्यवर आपण पाहतोय व्यासपीठावरती. उचललाय, हवेमध्ये आहे. वन मोर टाइम, देर इज अ चान्स ऑफ द विकेट अँड हॅज बीन टेकन. सलग त्याच वेगाने मात्र चेंडू फेकला गेला, सलग त्याच दिशेने मारला गेला आणि तोच फिल्डर अनिकेत कोहली, फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद. तर दादांना पुढे लवकर जायचं आहे. तर आकाशजी, आपण असं विनंती असेल की आपण प्रीतम दादांचं म्हणजे आपले युवा नेतृत्व, ज्यांनी कायम ह्या युवा नेतृत्वाने आपल्याला संमोहित केलंय, असे आमचे लाडके प्रीतम शेठ म्हात्रे साहेब, म्हणजे ज्यांना आम्ही लाडाने दादा म्हणतो. दादा, आपण कृपया करून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं, जिकडे आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे, आपला स्वागत केलं जाणार आहे. मी आकाशजी देशमुख यांना विनंती करतो की आपण आपल्या सर्वांचे लाडके प्रीतमदादा म्हात्रे यांचा आपण सन्मान करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आदरणीय प्रीतम शेठ म्हात्रे साहेब. तदनंतर मी विनंती करीन आयोजन कमिटीला की आपण आम्ही उलवेकर मित्र मंडळचे अध्यक्ष संस्थापक सचिन राजे एरुणकर यांचंही आपण यथोचित मान सन्मान करूया. फोटो फ्रेम मध्ये आपण पाहतोय आकाश देशमुख यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहतोय. एका बाजूला अखिलेशभाई यादव, सचिनजी राजे यांचा आपण यथोचित मान सन्मान करूया. मी आकाशजी देशमुख यांना विनंती करतोय की आपण सचिनजी राजे यांचा मान सन्मान करूया. आम्ही उल्लेकर मित्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष सचिन राजे एरुणकर यांचा आपण प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ, मायेची उबदार शाल आणि टोकन ऑफ लव्ह सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मान करतोय. तसेच याच्यानंतर मी विनंती करीन मोहन शेठ यांचाही आपण सन्मान करायचा आहे. मोहन शेठ यांची उपस्थिती लावलेली आहे. इतर सर्व मान्यवरांचे आम्ही सन्मान केलेले आहेत. अखिलेश यादव वगैरे आलेले आहेत मगाशी, ते तुमच्या प्रेमापोटी तुमच्या सोबत आले दादा. तर हेमंत शेठचं पण आपण स्वागत केलेलं आहे. दादा, 2 शब्द बोलणार तुम्ही? आम्हाला तुमचे शब्द ऐकायचेच असतात, कारण तुम्ही नाही बोललात तर आम्हाला थोडंसं वाईट वाटेल. श्री दत्तप्रसाद क्रिकेट क्लब आयोजित गव्हाण प्रीमियर लीग. बसा पाहुणे, बसा. तुम्ही आमच्या गावचे पाहुणे आहात, बसा. बस 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 बस. श्री दत्तप्रसाद क्रिकेट क्लब गव्हाण आयोजित गव्हाण प्रीमियर लीग. एकदा जोरदार टाळ्या या गव्हाण प्रेमींसाठी झाल्या पाहिजेत, कारण फक्त गव्हाण गावातीलच या सगळ्या टीम आहेत आणि मला वाटतं अतिशय चांगले सामने. कारण ही मुलं गव्हाणची आता एवढ्या पुढे गेलेत, फक्त एक इच्छा आम्हा सर्व मंडळींची तुम्ही पूर्ण करायची आहे. कारण सगळ्या गावांमधली आज मुलं आपण भारताच्या टीममध्ये खेळताना बघतोय. आपल्या गव्हाण गावचा देखील एक मुलगा त्या टीममध्ये गेला पाहिजे, यासाठी वाटेल ते प्रयत्न तुम्ही करा आणि त्यासाठी लागेल ती मदत आम्ही सर्व मंडळी राजकीय चपला बाजूला ठेवून तुम्हासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू, हे देखील मी आज तुम्हाला सांगू इच्छितो. हे ग्राउंड होताना काय काय आपण केलंय या आठवणी हेमन आपल्याला, कारण इथे माती टाक हे टाक आम्ही राहून करत नव्हते बाबा, आम्ही कसा केला आम्हालाच माहिती. परंतु आज जे केलंय ते आज नक्कीच आपल्याला या तरुणांना नक्कीच सरावासाठी, प्रॅक्टिससाठी, लग्नांसाठी, सगळ्यांसाठी ही जागा यतीनशेठ उपयोगी होते. आणि शेवटी जागा प्रत्येक गावाला पाहिजेच, कारण आज मुंबई आपल्या इथे जोडली गेलेली आहे. संध्याकाळी नाश्ता करायला कोण बघतात तर मुंबईला ही सगळी मुलं पोचतात. अतिशय चांगली गोष्ट आहे. असेच तुम्ही सगळेजण पुढे जा, त्यासाठी शुभेच्छा आहेत. पुन्हा एकदा एकच सांगतो की हार जीत ही चालत असते, परंतु हारल्यानंतर खचून जाऊ नका आणि जिंकल्यानंतर उन्मत्त होऊ नका. या उक्तीप्रमाणे आपण खेळ खेळा, त्यासाठी मनापासून आम्हा सर्व मंडळींकडून, आयोजकांकडून शुभेच्छा आहेत. पुन्हा एकदा मी तुम्हाला मनापासून कौतुकाची थाप देतो की आमची एकमेव इच्छा आहे ती आपण पूर्ण करा, त्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद दादा, अगदीच मोलाचे शब्द तुमच्या माध्यमातून कायम ऐकायला येतात. आपण आलात, बहुमूल्य वेळ दिलात. थँक्यू व्हेरी मच प्रीतम दादा, सचिन राजे, अखिलेश भाई, यतीनजी,
आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतोय.